आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। मी प्रवीण पाटील, मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। श्रीकृष्ण गोशाळेचा 23वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा। वर्धापन दिनानिमित्त त्रिमूर्ती इंजिनिअरिंगचे आधुनिक यंत्र भेट। रावेर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। 2 महिन्यात पहिल्यांदाच जोरदार पाऊस। हर जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। रावेर शहरातील श्रीकृष्ण गोशाळेच्या 23वा वर्धापन दिनानिमित्त श्रीकृष्ण गोशाळेत विविध कार्यक्रम संपन्न झाले। दुपारी श्री सत्यनारायण पूजा प्रसाद श्रीकृष्ण गोशाळेमध्ये सदस्य राजेश शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला। संध्याकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजन व आरती करण्यात आली। तसेच श्रीकृष्ण गोशाळेला रावेर येथील त्रिमूर्ती इंजिनिअरिंग यांचे प्रोप्रायटर रवींद्र बारी, श्रीराम चौधरी, सचिन कोडी यांच्याकडून आजारी गोमातांना उचलण्यासाठी काऊल लिफ्टिंग मशीन दान दिले गेले। त्याबद्दल त्यांचा श्रीकृष्ण गोशाळा समितीकडून सत्कार करून आभार मानले। तसेच रात्री 8 वाजता लोककलेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज वही मंडळाचा वही गायनाचा व सुमधुर गवळणी गायनाचा व श्रीकृष्ण हनुमान चालीसा मंडळाचा देखील भजन गायनाचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे दत्त मंदिर संस्थानचे गादीपती व श्रीकृष्ण गोशाळेचे मार्गदर्शक ऋषिकेश महाराज कुलकर्णी, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुधाकर बापू महाजन, माजी नगरसेवक अरुण शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव प्रमोद वाणी, सुनील पाटील, संतोष अग्रवाल, सुधाकर शिंदे, राजेश सुंदरलाल अग्रवाल, तुषार अग्रवाल, डीडी वाणी, श्रीकृष्ण गोशाळा समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, उपाध्यक्ष भूषण कासार, सचिव चंद्रकांत चौधरी, सदस्य भास्कर बारी, किशोर पाटील, राजेश अग्रवाल, संतोष चौधरी, श्रीकांत भोकरीकर, प्रदीप चौधरी, प्रकाश भंगाडे, दिनकर महाजन यांच्यासह सर्व सदस्य व परिसरातील सर्व गोमाता प्रेमी भक्त मंडळी व मान्यवर यांची उपस्थिती होती। भक्तिमय व आनंदी वातावरणात श्रीकृष्ण गोशाळा रावेरचा 23वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। घर बांधताय मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर। आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक, अंबुजा, ACC, श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर, नवीन सौदा रोड रावेर। प्रोप्रायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल। मोबाईल नंबर 98 22 60 89 70 व 83 29 67 44 70। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महाबचतीची भव्य ऑफर। घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग। रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2025, ज्यात गृहोपयोगी वस्तू, शैक्षणिक साहित्य, इमिटेशन ज्वेलरी, गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली। भरपूर व्हरायटी, आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध। तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप, स्वामीनारायण नगर, LIC ऑफिसच्या मागे, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। मोबाईल नंबर 89 83 87 25 23। रावेर तालुक्यात पावसाच्या या 2 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच पाऊस हा शनिवारी संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान पडला असून नदी नाले वाहू लागले। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। आकाश एकदम काळेभोर झाले होते आणि विजेंच्या गडगडासह पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावली। यामुळे शेतीसाठी व नदी नाल्यांसाठी हे पाणी अत्यंत उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे। या पाण्यामुळे नदी नाले भरून पुढील पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे, परंतु पाऊस हा असाच सुरू असला तरच या पुढील पाण्याचे प्रश्न मिटणार असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे। मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, धरती पाईपनं आणले पाणी, शेत पिकली सोन्यावानी। भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा। गंज विरोधी, उष्णता विरोधी, टिकाऊ, दणकट, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप। शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता।
विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी, अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.